आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. नंदुरबार येथील कथित 9 कोटी रुपयांच्या विकासनिधी गैरव्यवहार प्रकरणात मोठे राजकीय पडसाद उमटत आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्यावरील गुन्हा हा वस्तुस्थितीवर नव्हे तर राजकीय सूडबुद्धीतून दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आपली राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि आवाज दाबण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचा दावा त्यांनी केला. कथित प्रकरणाशी आपला कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित पत्र आपण तयार केलेले नाही, त्यावर आपली स्वाक्षरीही नसल्याचे त्यांनी सांगितले. ते पत्र आपण कोणाकडून आणलेलेही नसल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीच ते पत्र सादर केल्याचे पोलीस जबाबात नमूद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून विकास कामांसाठी अधिकाऱ्यांकडे शिफारस करणे ही नेहमीची प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले. विकास कामासाठी शिफारस करणे हा गुन्हा आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नमस्कार, मी माजी आमदार शिवसेना संपर्क प्रमुख शिरीष चौधरी. राजकीय सूडबुद्धीतून व माझा आवाज दाबण्यासाठी, माझ्या राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पण मी स्पष्ट सांगू इच्छितो, सत्याला कधीही खोट्याने हरवता येत नाही. मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. माझी भूमिका केवळ आणि केवळ विकास कामाची शिफारस करण्यापुरती होती. जर कोणतेही पत्र बनावट असेल तर त्याची फॉरेन्सिक तपासणी करा, सत्य जनतेसमोर आणा आणि खरे दोषी कोण आहेत ते उघड करा. आज माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई होत आहे. उद्या कोणत्याही सामान्य नागरिकांवर अशी वेळ येऊ नये म्हणून हा लढा केवळ शिरीष चौधरीचा नाही तर सत्य, न्याय आणि लोकशाहीचा आहे. मी कोणत्याही दबावाला घाबरत नाही, कोणत्याही धमकीसमोर झुकत नाही. मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. सत्याचा विजय निश्चित होणार आहे आणि खोट्याचा पराभव अट्टळ आहे. जनतेचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे आणि त्या विश्वासाच्या बळावरच मी हा लढा शेवटपर्यंत लढत राहणार आहे.